जेपी चला मॅच स्टार्ट करा. विनंती करतोय पंचांना देखील विनंती करतोय लवकरात लवकर सामना सुरू करा, कारण आजचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. त्याच्यामुळे आपल्याला शक्यतो वेळ वाचवायचा आहे महेंद्र सर, जेणेकरून अंतिम सामना जो आहे ग्रँड फिनाले जे आहे ही कमीत कमी 4 षटकांची होईल अशी आपण अपेक्षा बाळगू शकतो. आजचा सूर्यास्त जर पाहिला आपण तर मला वाटतं 6:49 मिनिटाचा सूर्यास्त आहे. 5 ओव्हरची मॅच, याच्यानंतर 4 ओव्हरची असतील. ही 5 ओव्हरची मॅच आहे. जुने चेंडू जे तुम्ही सराव करण्यासाठी मागता ना आयोजकांकडे, ते जुने चेंडू पुन्हा एकदा जमा करा, मी विनंती करतोय. कारण जर नवीन चेंडू हरवला तर मग जुने चेंडू द्यायला आमच्याकडे चेंडू देखील असायला हवे ना. अक्षय चव्हाण पंच यांच्या भूमिकेमध्ये आपण त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर मनोज पाटील यांना. अक्षय चव्हाण लंचसाठी गेलेले आहेत, मात्र महेंद्र शिंदे सर अजूनही आहेत. हे मॅच नक्कीच पूर्ण करतील. उमेदमानची मागचीच स्पर्धा त्यांनी खास करून पूर्ण केली होती, उमेदमान प्रीमियर लीग. महेंद्र शिंदे सर या दोन्ही संघांच्या विषयी जर माहिती द्यायची गेली, या मैदानाच्या वर दोन्ही संघांचा परफॉर्मन्स चांगला आहे. उमेदमान संघाने देखील या मैदानावर पारितोषिक पटकावले, लक्षात ठेवा. आणि जम्प्स बॉन्डने देखील या मैदानावर पारितोषिक पटकावले. त्यावेळेस पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पहिला धक्का उमेदमान टीमला. मिस्टर जेपी सतवाचे एक विदाई एवढा उशीर झाला. ये बाय गो नागर ना तुझा तेला मना मांडीला, तेला मना मांडून तुझा मानपण पुरा योगेला. यष्टीच्या मागे कोण आहे मित्रांनो? राकेश पाटील. मिराची स्पर्धा संपूर्ण दिवस या ठिकाणी घालवला होता. या व्यक्तीनं कशा प्रकारे चेंडू या खेळपट्टीवर पडत आहेत याची तंतोतंत माहिती. आणि त्यानंतर म्हणायचं गेलं संकेत पाटील नाहीत आज टीममध्ये, संकेत पाटील देखील पाहायला मिळते. त्याच्यानुसार नक्कीच जो मध्ये कॉन्फरन्स घेतली गेली मॅच स्टार्ट होण्याच्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये, त्यामध्ये कदाचित संकेत पाटीलने देखील काही सल्ले नक्कीच दिले असतील आपल्या टीमला की कशा प्रकारे गोलंदाजी करायला हवी. काही असे स्पॉट्स आहेत या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर ज्या ठिकाणी कधी कधी चेंडू बाउन्स होतो, ते कधी कधी चेंडू खाली बसतोय. दोघांची राई संघ प्लीज, 12वा खेळाडू नाही आहे राई. पंच मॅच थांबवा, 2 मिनिटं थांबवा. 12वा खेळाडू प्लीज पाठवून द्या राई. कारण आयोजक म्हणतायत कंपल्सरी 2 राखीव खेळाडू हवेत. आणि उमेदवारांचा आहेतच जो रेग्युलर आहे मानव पाटील. जबरदस्त चेंडू टाकला होता, खरोखर वारंवार तो रिप्लाय पाहायला नक्कीच आवडेल. आणि काय ती चपलाही गेली राकेशनं. पहिला चेंडू आणि टीम कॅप्टन, महत्वपूर्ण विकेट, बहुमूल्य विकेट मित्र म्हणेल उमेदमान टीमची. क्या बात आहे, क्या बात आहे. यावेळेस देखील चांगली डिलिव्हरी तळली गेली. इथे मात्र आणखीन एक विकेट. धावांचं अकाउंट ओपन नाहीये, मात्र विकेटचं अकाउंट या ठिकाणी उमेदमान टीमचं ओपन झालंय. लागोपाठ 2 चेंडू 2 विकेट.
6वं वर्ष आपण पेनकरपडा मास्टर्स हे पाहतोय आणि माझ्या मते मला तरी वाटतं शशिकांत वर्धक साहेब की जेम्स बॉन्ड 2 वेळा चॅम्पियन ठरलाय साईदत्त पेनकरपडा स्पर्धेचा. आणि खास करून आज जो गोलंदाजी करतोय गुणेश तू मालिकावीर ठरला होतास अजूनही आठवतोय मला. आणि खास करून त्यावेळेस गुणेश यांची सौभाग्यवती देखील त्यांच्या सोबत होती. या सगळ्या आठवणी मात्र यावेळेस फ्लॅश झाल्या. लक्षात ठेवा सौभाग्यवती त्यांची आली होती खास करून फायनल पाहण्यासाठी. यस गुणेश बरोबर. यस वेलकम राजेश पाटील दही सर हार्दिक स्वागत मित्रा. धावांचा अकाउंट ओपन नाही आहे. 2 धक्के तर उमेदमान संघाला दिले आहेत. या धक्क्यातून सावरावं लागेल उमेदमान संघाला. क्या बात आहे. यावेळेस देखील अप्रतिम चेंडू. काय गोलंदाजी होते आज जेम्स बॉन्ड टीमची. 3 चेंडू आतापर्यंत डॉट येत आहेत. धाव मात्र एकही नाहीये. पहिला विकेट टीम कॅप्टनला पहिल्या चेंडूमध्ये बाद केलं गुणेशनं. स्टंपिंगच्या स्वरूपात बाद झाला. त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात मात्र नागेश पाटील बाद झाले. निबाड रेहमान अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी सुरू आहे. ऑफ साइडला यावेळेस पंच करतोय. एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी प्रोडक्शन आहेत मिस्टर प्रशांत किणी. अचूक थ्रो. इथे पंचांचं बोर्ड देखील वर. तिसरा धक्का उमेदमान टीमला. मिस्टर मनोज पाटील बाद. आज मनोजच्या देखील लग्नाचा वाढदिवस आहे. मनोज हॅपी अॅनिव्हर्सरी मित्रा. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मुकेश पाटीलच्या देखील लग्नाचा वाढदिवस आहे. नक्कीच आगरी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं मुकेश तुला देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चला यावेळी आपण शुभ सन्मानच्या दिशेनं 2 दिवस आपण स्वादिष्ट जेवण जेवतोय मित्रांनो. आणि ते आचार्य या ठिकाणी आलेले आहेत. खरोखरच काय ते जेवण अप्रतिम जेवण. जगदीश वर्तक खरोखर दादा खूप सुंदर जेवण. जगदीश वर्तक जयवन वर्तक रमाकांत म्हात्रे वसंत पाटील हे आपले आचार्य आहेत. आणि अशोक म्हात्रे. जर नक्कीच खास करून आचार्यांसाठी एक डायलॉग नक्कीच आठवला शोले मधला. ये हात मुझे दे दे ठाकुर क्योंकि हाथ में बहुत कला है और बहुत स्वाद है इस हाथ में. आणि हा आचार्यांचा आमचा सन्मान केला जातोय. सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. यस बऱ्याच वेळानंतर मात्र अकाउंट ओपन झालं. पहिलं षटक सुरू आहे. धावा फलकावर आल्या त्या 2. संकेत पाटील तुमच्यासाठी पारितोषिक आला आहे. महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक नितीन आळवे सरांकडून पर कॅच 200 रुपये. धाव फलकावर धावा 2 आहेत. सन्मान सुरू असेल मॅच स्टार्ट करायचे. मॅच थांबवू नका. इथे सन्मान सुरूच राहतील. फुल ऑफ लेंथ बॉटमहँडचा वापर करत मात्र चेंडूला ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलं गेलं. वाईडिश लॉंग ऑन हेम्पू चेंडूला फील्ड करतोय. 1च धाव मिळेल. धावा झालेल्या फलकावर त्या म्हणजे 3. पेनकरपडा मास्टर्स आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. आगरी समाज सामाजिक संस्थेची 21वी स्पर्धा आहे. लक्षात ठेवा जवळपास हे वर्ष कसं सुरू झालं आणि कधी संपलं हे कळलंच नाहीये. लक्षात ठेवा फक्त आणि फक्त 2 स्पर्धा आपल्या राहिलेल्या आहेत. त्यानंतर दमणची स्पर्धा असेल. लक्षात ठेवा बरोबर 23 डिसेंबर 2023 रोजी या मालिकेला सुरुवात झाली. आणि आज आपण ही 21वी स्पर्धा पेनकरपड्याच्या नगरीमध्ये खेळतोय. म्हणजे मालजीपाड्यावरून आपण सुरुवात केली होती ती थेट या पेनकरपड्याच्या नगरीमध्ये आलोय. नवनीत प्रसाद ज्यांनी या स्पर्धेसाठी चेंडू दिलेत त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मॅचच्या दिशेने मी येणारच आहे. मात्र ज्या व्यक्तीने आम्हाला काही वस्तू दिलेत त्यांचा देखील सन्मान करणं गरजेचं आहे. या ठिकाणी आगमन झालेलं आहे आगरी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम सर. आपलं सहर्ष स्वागत आहे. वल्लूभाई
आज तो पार्टी बंद आहे. त्यावेळेस ऑफ साईडला फटका आपण पाहतोय. पीके चेंडूला फील्ड करतोय. सिंगल तर वेगाने पूर्ण केला होता. इथे संधी होती स्ट्राईक एंडवर कदाचित राकेश असता एसटीच्या मागे तर नक्कीच ही आणखीन एक विकेट राईस संघ प्राप्त करू शकला असता. इथे संयमी खेळी करणं नितांत गरजेचं आहे इतकंच मी म्हणेल. कारण आपण ज्या मॅचेस जवळजवळ सातत्यानं हा 4था दिवस आहे. 3 दिवस आपण काय पाहिलं मैदानाच्या आतमध्ये 40, 42, 45 धावा ह्या देखील धावा भरपूर महत्वपूर्ण ठरल्या आहेत या मैदानावर. तर या टार्गेटकडे मात्र वाटचाल करावी लागेल. यावेळेस स्वीपचा फटका आहे. चेंडू बराच काळ होत होता डीपला प्रोडक्शन त्या ठिकाणी मिस्टर गुणेश प्रयत्न करतोय. आता बॅकअप आहे त्या ठिकाणी 2 धावा मिळतील या ठिकाणी. धावा झालेल्या आहेत त्या 6. चला या बोलूया पुन्हा एकदा शुभ सन्मानाच्या दिशेनं. चला मी आत्मारामजी गावण साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आगरी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कमलेजी म्हात्रे साहेब यांचा आपण शुभ सन्मान करावा. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन म्हात्रे साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. म्हात्रे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. मॅच च्या दिशेने येणारच आहे. नक्कीच मी त्या दिशेने येणार आहे. त्यानंतर मंडळाचे सर्व पदाधिकारी आहेत. अध्यक्ष कमलेजी म्हात्रे आहेत. सचिव भगवानजी पाटील, सहसचिव कैलासजी म्हात्रे आहेत. आणि या ठिकाणी जी आपली वर्षाची फी आहे वार्षिक फी जी आपली आहे वर्षाची ती वार्षिक फी या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष कमलेजी म्हात्रे साहेब यांच्या हातामध्ये सुपूर्द केली जात आहे. उपाध्यक्ष कृष्णाजी भोईर साहेब देखील या ठिकाणी आहेत. बघा ना दा. आणि ही वार्षिक रक्कम मंडळाचे अध्यक्ष नंदू म्हात्रे हे मात्र सुपूर्द करतायत. कमलेशजी म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सचिव भगवान पाटील, उपाध्यक्ष कृष्णात भोईर, सहसचिव कैलासजी म्हात्रे हे मंडळाचे पदाधिकारी आहेत आणि यांच्या हातामध्ये ती मात्र वार्षिक रक्कम पेनकरपडा मास्टर्सची सुपूर्द केली जात आहे. थँक्यू पेनकरपडा मास्टर्स आगरी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं तुमचं खूप खूप धन्यवाद. चला या वळूया मॅचच्या दिशेनं. धावसंख्या झाली आहे फलकावर ती म्हणजे 8. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि इथे मात्र विकेट पडण्याचा सिलसिला जो उमेदमान टीमचा सुरू आहे तो कुठेतरी थांबत नाहीये. तर इथे मात्र तो सिलसिला थांबवावा लागेल. एखादी चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. एखाद्या खेळाडूला अँकर रोल मैदानाच्या आतमध्ये पार पाडावा लागेल. लक्षात ठेवा या काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. इथे बदल केलाय उमेदमान संघाने देखील ओपनिंग जोडीमध्ये बदल केलाय. आता तो बदल का केलाय हे त्यांनाच ठाऊक, त्यांच्या कॅप्टनला ठाऊक असेल, त्यांची स्ट्रॅटर्जी वेगळी असेल. मात्र आतापर्यंत मास्टर्स क्रिकेटचा आपण इतिहास पाहिला तर सचिन पाटीलला एक चांगलं ओपनिंग आतापर्यंत बऱ्याचदा केली आहे उमेदमान टीमची. सॉफ्ट आहे चेंडूला मात्र ऑफ साईडला ड्राईव्ह केलं गेलं. 1 धाव. तर आपण नेहमी पाहिलंय सचिन असायचा, सचिन सोबत कधी कधी भरत पाटील, कधी कधी खास करून आपण पाहिलं तर नागेश असायचा. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर कधी कधी जितून देखील ओपनिंग सचिन सोबत केलेली आहे. मात्र नक्कीच चांगले स्टार्ट, चांगलं फाउंडेशन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय तर तुमचं सगळ्यात मजबूत फाउंडेशन जर असेल ना तर तुम्ही पुढची इमारत मजबूतरित्या उभारू शकता. फुल टॉस मात्र बॉटम एंडचा वापर करत चेंडूला मात्र ढकलून दिलं स्क्वेअर लेगच्या दिशेनं. गुणेश आहेत त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला थ्रो थोडासा उंच होता. धावा झाले त्या 11. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. फलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या 11. सुयोग माडिक यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुयोग माडिक, मी मोहन पाटील यांना विनंती करतोय सुयोग माडिक यांचा आपण शुभ सन्मान करावा. गुड्डू जेवला? यस.
कारण ह्या ज्या व्यक्ती आहेत ना मित्रांनो, या व्यक्तींना या स्पर्धेला हातभार लावला आहे, तर त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान करणं गरजेचं आहे. आमचं कर्तव्य आहे, आधी कर्तव्य आहे. तर दादा तुमचं देखील मनापासून धन्यवाद. कॅमेरा सुरू आहे, भले तू ते कॅमेरामॅन नसला तरी मात्र कॅमेरा सुरू आहे. तो त्या ठिकाणी आम्ही मिस्टर इंडियाला उभं केलंय, तो दिसणार नाही तुम्हाला, कॅमेरा मात्र ऑपरेट होईल. धावा 11, वेग वाढवणं गरजेचं उमेदमान संघाला. समोरचा संघ राहायचा आहे, यावेळेस बॅकफुटला येऊन पूल करण्याचा प्रयत्न तर केला होता, फटका फसला होता. त्या ठिकाणी झेलच्या अगदी खाली गुणेश आला होता, मात्र गुणेश कडून गुणवंत कामगिरी झाली नाहीये, गुणी कामगिरी केली नाहीये, तर कॅच होतो त्या ठिकाणी ड्रॉप. धावा मिळते त्या फटक्यावर 2. उमरमान टीम पोचली गेली ती तब्बल 13 या धावसंख्येवर. उमरमान वर्सेस राई. पूर्ण कल्पना आहे उमरमान संघाला की राई संघ आणि राई संघाची ताकद, आणि या राई संघाच्या ताकदीनुसार मात्र त्या संघासमोर टार्गेट द्यावं लागेल. नो डाऊट चांगले चांगले गोलंदाज उमरमान संघामध्ये देखील आहेत, मात्र इथून एक मोठा धावफलक अपेक्षित असेल. पुन्हा त्या बॅकफुटला 2 चेंडूला पूल केला, थोडासा उशीर, नक्कीच त्या कणाचा प्रमोसिक स्ट्रोक आला नाहीये. डीप पुनशतरक्षक येतो त्या ठिकाणी. अचूक थ्रो, इथे डायरेक्ट हिट करायचा होता, मात्र कदाचित आणखीन एक धाव मोजावी लागेल. या ठिकाणी धावा झाल्यात त्या म्हणजे 2+1, 3 धावा. धावसंख्या 16. प्रफुल्य. काल छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पाणजू, अफलातून खेळी साकारली काल पाणजूच्या मैदानावर. जबरदस्त आपण खेळी पाहिली. 77 धावेचं टार्गेट सेट केलं होतं अर्नाळा टीमनं समोर असताना, मात्र काय बॅटिंग केली प्रफुल्यनं पाणजूच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. लेटकट खेळायचा होता, मात्र वेगानं बीट केलं, इतकेच म्हणू शकेल मी. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. धावा फलकावर आहेत त्या 16. चर्चा तर नक्कीच केली जाईल, कारण जो एखादा स्कोरबोर्ड ज्यावेळेस आपण ज्यावेळेस सेट करतोय, तर त्या स्कोरबोर्ड पर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्यानुसार खेळणं गरजेचं मैदानाच्या आतमध्ये. फ्लिकचा फटका आहे, मात्र शॉर्टपुट विकेट प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. थ्रो थोडासा उशिरा. धावा 17. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. व्हॉल्यूम कमी कर. पहिलं षटक आपण पाहिलं 3 धावेचं. यावेळेस 7वी चिटचा फटका आहे. डीपला स्वीपर पॉइंट रिझर्व्ह मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहे. स्ट्राइक एंडला थ्रो येतोय. 2 धावा इथे देखील पूर्ण. इथून जर आपण ऑफ साइड वरून जर पाहिलं तर मोजके असे थ्रो जे आहेत ते परफेक्ट म्हणायचं गेलं तर स्टंप पर्यंत पोहोचले आहेत, तर बरेचसे थ्रो मात्र उशिराच पोहोचले गेलेले आहेत त्या ठिकाणी, कारण हवेच्या विरुद्ध दिशेने तो थ्रो करायचा असतो. धावा झाल्या ते 19. सगळ्यात महत्वाचं काय तर इथे मात्र स्कोरबोर्डची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी मात्र मुकेश पाटील यांच्या खांद्यावर, इतकंच मी म्हणू शकतोय. यावेळेस बॅटची एज थर्डमॅन रिझर्व्ह मध्ये गोशांगी क्षेत्र आहे. 1च धाव मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 4/20. चला या वळूया आपण सन्मानाच्या दिशेनं. सन्माननीय विलासजी म्हात्रे हे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान मोहन यांच्याकडून केला जातोय. वेलकम विलास दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तुम्ही आलात, धन्यवाद. आपलं सहकार्य खूप मोलाचं ठरलं आमच्या या स्पर्धेमध्ये. खूप खूप धन्यवाद. धावसंख्या 20. कालच्या दिवसामध्ये मी पाणजू टीमच्या सोबत होतो. आज संकेत आहेत राई टीमच्या सोबत. राई गावाचा सुपुत्र, राई गावाचा गोड आवाज ही खासियत आहे. मी म्हटलं की सर्वात जास्त सेल्फी जर कुठले पंच काढत असतील ना तर ते आहेत महेंद्र शिंदे. लक्षात ठेवा, सगळ्या स्पर्धेमध्ये सेल्फी असतात. उमेदमानच्या स्पर्धेमध्ये म्हणजे उमेदमान प्रीमियर लीग मध्ये अक्षरशः मी थकलो होतो ते सेल्फीचे फोटो पाहता पाहता.
जवळपास मला वाटतं महेंद्र शिंदेना 50च्या पलीकडे सेल्फी घेतली असेल वुमेन प्रीमियर लीग मध्ये आणि भरपूर एन्जॉयमेंट केली त्या स्पर्धेमध्ये महेंद्र शिंदेना. पुढच्या वर्षी जेपीला नक्कीच सांगतो, जेपी पुढच्या वर्षी देखील बुक करून घे या व्यक्तीला. मैदानाच्या आतमध्ये पाणी, आणि पाणी फक्त पाणी नाही, लक्षात ठेवा, पाणीच नाहीये तर ग्लुकॉन डी आहे, कोकम सरबत आहे, साधा पाणी आहे आणि सब्जा देखील आहे. सब्जाचा पाणी देखील आहे, लक्षात ठेवा. सब्जाचा पाणी आपल्या शरीरासाठी खूप थंड असतो, तर तो जो पाणी आहे तो पीत जा तुम्ही. आणि आयोजकानं जे तुम्हाला गिफ्ट दिलंय, वेलकम गिफ्ट, त्या वेलकम गिफ्टचा देखील उपयोग करा, इतकंच म्हणतोय. धावसंख्या 20, संकेत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. जबरदस्त कामगिरी अनेक स्पर्धांमध्ये संकेत पाटीलनं केली आहे, मात्र काही स्पर्धांमध्ये स्लॉगवर देखील संकेतनं हाताळले आहे. काही बदल हवाय संकेतला, काही बदल हवाय. वेगवान गोलंदाज आहेत संकेत पाटील, मात्र एका बाजूला नक्कीच संकेत सोबत देखील संकेतच्या समोर देखील एक खूप मोठं चॅलेंज असेल. एका साईडला आपण संकेतला पाहतोय, एका साईडला आपण पाहतोय उमेदमानचा स्टार खेळाडू मिस्टर मुकेश पाटील. धावसंख्या 20, 4 विकेट उमेदमान संघाच्या, आणि ती मात्र कुठेतरी नक्कीच एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना. मी म्हटलं होतं की उमेदमान संघाला काय हवंय. पहिला चेंडू, आणि पहिला चेंडू संकेत पाटील यांचं स्वागत. चेंडू पहिला वार, मात्र एफर्ट अफलातून. रिप्ले आपण पाहू शकाल, पहा इथे कशा प्रकारे स्लॉट मध्ये चेंडू होता. जोरकस फटका आपण सचिन पाटील यांच्या बॅट मधून पाहिला. सगळ्यात महत्वाचं काय, नितीनचं एफर्ट, कशा प्रकारे प्रयत्न, इथे अफलातून एफर्ट लावलं होतं हा षटकार अडवण्यासाठी. 23वा षटकार या स्पर्धेमधील. त्यावेळेस फ्लिकचा फटका ऑन साइडला, स्क्वेअर लेग डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिस्टर हेमू. 2 धावा इथे मिळतील. धावा झाल्यात फलकावर, त्या म्हणजेच 28 धावा. 23वा आपण षटकार पाहिला या पेनकरपाड्याच्या स्पर्धेमधील. मी म्हटलं की काय नक्की प्लॅनिंग आहे उमेदमान संघाची, कारण ज्यावेळेस खास करून पाहिलं ओपनिंग जोडी जेपी अँड नागेश, कदाचित एक वेगळा विचार असेल, मात्र काही खेळाडू कमी आहेत का या कारणाचं कदाचित सचिनला थोडंसं मागे ठेवलं असेल, कारण लग्न सराई सुरू आहे, साखरपुडे सुरू आहेत, 6 लग्न आहेत, 6 खेळाडू कमी आहेत. नागेश देखील नाहीये, नवीन नाहीये, संजय पाटील नाहीयेत, आणि सचिन पाटील देखील नाहीत, मुकेश यांचे बंधू. ऑन साइडला चांगला फटका आहे. चेंडू वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. काय क्षेत्ररक्षण आहे पहा, किती वेगाने आला नितीन, जबरदस्त क्षेत्ररक्षण. फक्त तुम्हाला सिंगलच घ्यावी लागेल, मी आहे तुमच्या समोर. जवळजवळ म्हणायचं गेलं तर चित्याचा वेग पकडला होता चेंडू फील्ड करण्यासाठी, इतकंच मी म्हणू शकतोय. मोरव्याचे प्रेक्षक सुरू झालेत, मोरवा संघ फायनलला गेलाय, त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी वाढदिवस साजरा झालाच पाहिजे. वेलकम फायटर. धावसंख्या 29. चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू संकेत पाटील यांचा. समोर बॅटर कोण होता आणि त्या बॅटरला कशा प्रकारे चेंडू टाकायला हवा, कौतुक नक्कीच या ठिकाणी करेन मी संकेत पाटील यांचं. जर या 2 धावा आल्या तरी, कारण हा चेंडू जर पाहिला आपण तर बॅट अँड पॅडच्या बरोबर मध्ये हा चेंडू यॉर्कर हाताळला होता. ही गुणवत्ता असायला हवी गोलंदाजामध्ये. 2 धावा धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 31. चौथा विकेट पडला होता 8 या धावसंख्येवर, आणि इथून जवळजवळ विचार केला आपण तर
24 धावेची पार्टनरशिप आपण या ठिकाणी पाहतोय. खूप महत्वपूर्ण आहे. 40च्या पलीकडे धावसंख्या जर आली फलकावर तर इथून नक्कीच एक चांगली मॅच. यावेळेस ऑफ साईडला चेंडूला पंच केलं गेलं. एक्स्ट्रा कव्हर डीपला प्रोडक्शन त्या ठिकाणी आहे. स्ट्राईक एंडला थ्रो, परफेक्ट थ्रो ऑफ साइड वरून स्ट्राईक एंडला झालाच नाहीये. दुसरा दिवस आहे कारण हवा इतकी वेगाने आहे मित्रांनो, त्यामुळे तो चेंडू खऱ्या अर्थानं पाहायचा का ऑटोमॅटिकली मागे येतो, स्लो होतो चेंडू. 2 धावा इथे देखील मिळतील. 33 धावा फलकावर. व्यासपीठावर आपण अध्यक्षांना पाहू शकता. सचिव आहेत, उपाध्यक्ष आहेत व्यासपीठावर. चांगला चेंडू आहे. शेवटचा चेंडू मात्र संकेत पडेल. या ठिकाणी निर्धाव हाताळत आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. फलकावर धावा लागल्या जात आहेत, त्यामध्ये तब्बल 33 धावा फलकावर. अंतिम षटक अजूनही शिल्लक आहे. चांगला चेंडू होता. गुडलेनवरून चेंडू त्या ठिकाणी मात्र टॉस झाला. अप्रतिम चेंडू होता संकेतना. अंतिम षटक आणि हाताळण्यासाठी, अंतिम षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर टीम कॅप्टन आणि एक उत्तम दर्जाचे समालोचक आमचे मित्र हेमप्रकाश पाटील. धावा झालेल्या आहेत फलकावर 33 धावा. इथून जरी 10 धावा एक अपेक्षा आपण करू शकतोय, नक्कीच एक चांगला धाव फलक मी म्हणेल या पेनकरवाड्याच्या मैदानावर उभारू शकतोय. उमरमान संघ मात्र राई संघ विचार करेल की ज्याप्रमाणे आम्ही उमरमान टीमची धावसंख्या मंदावलेली आहे ती मंदावलेलीच राहू द्या. इथे मात्र पहिल्याच चेंडूवर आक्रमण, पहिला चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील त्या 4 चौकार. धावसंख्येचा वेग वाढतो. या चौकारानं मात्र धावसंख्या पोचती गेली ती 37 या धावसंख्येवर. प्रदीपजी मात्रे उर्फ दादा कुठे असाल तर स्टेज पाशी या. राजेश पाटील जेवलात तुम्ही? या बसून घ्या, वर या. ये रे मित्र ये, लाजू नको ये. नंतर तू पंचगिरी करायला जा हवा असेल तर. एक मॅच तुला बसून बसून कंटाळा येत असेल तर. फुल ऑफ लेंथ यावेळेस ऑन साइडला फटका पसतोय. मागे आहे प्रोडक्शन मिस्टर पीके. अप्रतिम कॅच यावेळेस सचिन पाटलांची.
त्याने उमेळमान संघासाठी देखील असेल, कारण येत्या मंगळवारी उमेळमानची यात्रा आणि रामनवमी तर आत्ताच पार पाडली. प्रभू रामचंद्राचं मंदिर आपण राईला पाहू शकतोय, तर हनुमंतरायांचं मंदिर आपण उमेळमानला पाहू शकतोय. वाईटचा इशारा पंचांचा, एका धावेमध्ये भर धावा झालेला आहे. तर फलकावर त्या म्हणजे 38+1 आहे मला वाटतंय. वाईट +1 2 धावा असतील या. धावा झालेल्या आहेत ते 39. नाला क्या बात आहे. ज्याप्रमाणे जो डान्स घेतला बरं. उमेळमाण या टीमच्या 39 धावा. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि सगळ्यात खेदाची गोष्ट म्हणजे मुकेश पाटील नॉन स्ट्राईक एंडवर. भरत पाटील न्यू बॅटर आणि म्हणायचं गेलं तर मास्टर्स क्रिकेटची ही पहिली मॅच, पहिली स्पर्धा खेळतोय. नक्कीच आगरी समाज सामाजिक संस्थेमध्ये तुझं हार्दिक स्वागत आहे भरत, वेलकम. यावेळेस डिक्लेअर झोन, पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडवर मुकेशला यावं लागेल. एकच धाव, धावा झाल्या 40. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. उमेळमान वर्सेस जम्सबॉन्ड राई. कोण जिंकणार ही मॅच? मात्र चला रेडी राहायचं आहे. गुडबंदर आणि गोडदेव दोन्ही संघाच्या कॅप्टन रेडी राहायचं आहे. इथे ही विकेट कोणाची? क्लिअर करा पंच. कोण बाद झाला? मुकेश. यस, मुकेश पाटील या ठिकाणी निघाला होता मारून. मुकेश आउट झाला की काय? कारण मुकेश डगआउट मध्ये निघाला होता. भारत बाद झाला. येत्या मंगळवारी हनुमान जन्मोत्सव अनेक गावोगावी, मी तर म्हणेन गावोगावी साजरा केला जाईल. मात्र नक्कीच या मंगळवारी उमेळमानच्या गावाला आणि पाणजूच्या गावाला भेट द्यायला विसरू नका. हनुमंतरायांची यात्रा आहे आणि नक्की आवर्जून या. ऑन साइडला फटका आपण पंकज, एक धाव तर पूर्ण. इथे मात्र दुसऱ्याचा प्रयत्न, फलंदाज इथे बाद होतोय. धावा झालेला आहे. धावा झाल्या आहेत त्या 41 आणि 42 धावा दिल्या जात आहेत विजयासाठी जम्सबॉन्ड राई या टीमला. चला कॉल देतोय मी. घोडबंदर टीम कॅप्टन रवी तरे
आणि ओम ब्रह्मदेव टीम कॅप्टन भावेश पाटील, आपण नाणेफेक करण्यासाठी या. या पुढील ज्या मॅचेस आहेत त्या 4-4 ओव्हरच्या होतील, या अगोदर आम्ही क्लिअर करतोय. रमा ठाकूर कुठे आहात तुम्ही? रमा ठाकूर ओवळा. चला चला नाणेफेक करण्यासाठी या. नाणेफेक करण्यासाठी या. चला रवी येतो या ठिकाणी. तर भावेश कुठे आहे? भावेश पाटील, गोडदेव मास्टर्स. आणि जो काही बदल करायचा असेल टीम मध्ये तो अगोदर करून घ्या. दोन्ही टीमला आम्ही अगोदर सुचवतोय. घोडबंदर संघ तुमच्या टीम मध्ये बदल हवा असेल तर क्लिअर करा. टीम कॅप्टन सोबत एक बदल मला वाटतं घोडबंदर संघ करतोय. कोण येतोय? जयेश पांजूला गेला. लग्न आहे पांजूला, खेळायला गेला. घोडबंदरची आज बरोबर आहे, घोडबंदरचा आज राऊंड आहे तिकडे पांजूला बरोबर. मॅच करतो मी, पेनकर पडायला आहे. हा पेनकर पडायला मॅच करतो मी. पेनकर पडायला मॅच करतो. पेनकर पडायला मॅच करतो मी. हो हा. चला या, टॉस आपणच करूया. कोणी नाही आहे त्याच्यामुळे मीच टॉस करतो या. अरे मात्रे साहेब भाई नाणेफेक करा. आपण आलात, कॉइन देतो मी. आता सेकंड राऊंड गोडदेव आणि घोडबंदर. भाईंच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कवल केला जातोय. काल भाईंचा वाढदिवस होता आणि त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा आपण काल शुभारंभ देखील केला होता. आणि भाईंच्या शुभ हस्ते कॉइन त्या ठिकाणी स्विन होतोय. घोडबंदर वर्सेस घोडदेव दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच. टॉस विन. कोण जिंकलं? घोडबंदर संघ नाणेफेक जिंकतोय. 4 ओव्हरची मॅच असेल. रवी तुझ्या माहितीसाठी फलंदाजीमध्ये कुठलाही बदल होणार नाहीये, मात्र 35चा गोलंदाज तुला वापरता येणार नाही. निर्णय काय? क्षेत्ररक्षण सांगतो. ओके ओके ओके. काय बदल करायला सांगितलं नाही एकमेकांना? भावेश तुझं ओके. आगरी समाज सामाजिक संस्था मंडळाचे अध्यक्ष कमलजी म्हात्रे आज या ठिकाणी आलेले आहेत. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपाध्यक्ष केशवजी भोईर साहेब हे देखील आज आहेत या ठिकाणी. सचिव भगवानजी पाटील हे देखील 2 दिवस याच ठिकाणी आहेत. त्यानंतर सहसचिव कैलासजी म्हात्रे हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. खजिनदार महेशजी वांगेला सर, त्यानंतर खजिनदार जगदीशजी गरज साहेब यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. तर हे आहेत आपल्या मंडळाचे सर्व पदाधिकारी. आणि नक्कीच आज जे कार्य आपल्या मंडळाच्या वतीनं होत आहे ते नक्कीच कौतुकास्पद आहे. आज जवळपास अनेक व्यक्तीने यावर्षी आपण पाहिलं तर गंगाधर नारंगीचा खेळाडू आहे, त्याला वैद्यकीय आपण मदत केली या वर्षामध्ये. त्यानंतर पाणजूचा दिलीप भोईर लेजंडरी खेळाडू, त्याला देखील आपण वैद्यकीय मदतीचा हात आज आगरी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि 23 गावांच्या वतीनं दिला गेलेला आहे, लक्षात ठेवा. त्यासाठी मी म्हणतो ना की आपण ह्या ज्या स्पर्धा खेळतो या पैशासाठी आपण स्पर्धा खेळत नाहीये, किंवा एखादा संघ पुढे यावा एखादा संघ मागे पडावा यासाठी देखील आपण या स्पर्धा खेळत नाही आहोत. आपण खेळतोय तर हे आपला समाज एकत्र यावा आणि खास करून सगळ्यात महत्त्वाचं काय तर माणुसकी जपावी या उद्दिष्टानं आपण मात्र हे 40+ क्रिकेट खेळतोय. जेवण सुरू आहे, जेवण बंद होणार नाही लक्षात ठेवा. जर आपापला कार्यक्रम जर आटोपला असेल तर जेवणाच्या दिशेने देखील थोडीशी वाटचाल करा, इतकंच म्हणतोय मी. आज रविवार आहे आणि आठवड्याची एक सुट्टी प्रत्येक जण एन्जॉय करतोच, बरोबर ना.
कारण ते हक्काची सुट्टी असते आपल्या. राजू शिंदे तर फुल एन्जॉय करेल, मात्र तो थंड घेऊन एन्जॉय करेल. आजचा दिवस खरोखर सुरेख आहे मानव. आज अप्रतिम ऊन आणि सावळी यांचा लफंडाव सुरू आहे. काल मात्र मी मैदानात उतरलो होतो ना, असं वाटलं मला की 5 ओव्हर कधी संपतात. चार दिवस स्पर्धा, आपण पहिल्यांदाच एक चित्र घडतं. सलग 4 दिवस 40+ स्पर्धा. सगळ्यांना प्रश्न पडला होता का 23 संघ खेळवलेत का पेनकरपड्यानं. मी म्हटलं नाही आहे, 2 स्पर्धा एकत्र आहेत. त्या युती केली होती पेनकरपडा आणि मीरानं. फाईट टार्गेट आहे या मैदानावर. मी तर म्हणेल फाईट टार्गेट आहे. 41 धावा विजयासाठी, 42 धावा विजयासाठी, 41 झालेत. आणि पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर नागेश. स्ट्राईक एंडला मिस्टर गुणेश. नितीन आहे स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईकला गुणेश आहे. आज हवा देखील आहे, आज ऊन देखील कमी आहे, सगळं काही आहे. आज दत्तगुरूंची कृपा आहे, इतकंच मी म्हणतोय. आज काय झालं पंच, काय सुरू आहे म्हण्या. आणि आज प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी आहे, इतकंच म्हणतो. मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग या ठिकाणी दाखल झालाय. चला मॅच सुरू करा प्लीज, जास्त वेळ जातोय, विनंती करतोय. पहिला चेंडू फ्लाइट आहे यावेळेस. आडव्या बॅटनं चेंडूला स्क्वेअरच्या दिशेनं. इथे मात्र पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. काय जबरदस्त. संघाला पहिल्या चेंडूवर धक्का दिला होता, खास करून राईट टीमनं. मात्र या ठिकाणी मात्र इथे बघतो आपण तर पहिल्या चेंडूवर चौकार. नितीन आहेत स्ट्राईक एंडवर. आणखीन एक नक्कीच चांगला फटका आहे ऑफ साईडला. डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका साईडून जेपी येतो चेंडूला फील्ड करण्यासाठी, चेंडू फील्ड होत नाहीये. 2 शतरक्षक त्या ठिकाणी आले होते. 2 धावा देखील मिळतील. टार्गेट छोटा आहे. उमरमान संघाला काय करावं लागेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तुमचं शत्रुरक्षण हे तुमचं योग्य रीतीनं खास करून करावं लागेल. आणि गोलंदाजीच्या विषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी मात्र करावी लागेल. आणि राही संघ हा विचार करेल की प्रत्येक चेंडूवर धावा कशा येतील याचा मात्र प्रयत्न राही संघ देखील करत राहील. यावेळेस स्पायडर स्वीपचा फटका नाही, लेगबायचा इशारा होतो पंचांचा. धावा झालेल्या आहेत त्या 7. रिक्वायर्ड रनचा विचार केला आपण तर जवळ हा जो स्पॉट्स आहे लक्षात ठेवा. हा जो एक नक्की स्पॉट्स आहे त्या खेळपट्टीवर. तिथे जर चेंडू लँड झाला, पीच झाला ना की चेंडू अक्षरशः खाली बसतोय. यावेळेस नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेला. पर ओव्हर 8 रिक्वायर्ड रन 8चा समोर आहे नारंगी टीम, खास करून राईट टीमच्या. इथे जर दबावामध्ये आणायचं असेल तर विकेट फॅक्टर मोस्ट इम्पॉर्टंट असेल. ऑन ड्राईव्ह केलं गेला. मागे प्रोडक्शन आहेत मिस्टर मुकेश पाटील. 1 धाव मिळेल या ठिकाणी. धावा झालेल्या आहेत त्या 8. 42 धावांचा पाठला करतोय जम्सबॉन्ड राईस संघ. भगवानजी पाटील सचिव, जेवून घ्या भगवान दादा. जेवायचं नाही आहे भगवान दादांना, दुःख आहे. बरोबर त्यांच्या काकांचं मला वाटतं ना भगवान दादा, काकांचं त्यांच्या निधन झालंय. आणखीन एक चांगला चेंडू. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक. नक्कीच पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला त्यानंतर मात्र वापसी केली आहे नागेशनं. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर 4, त्यानंतर मात्र शेवटच्या 5 चेंडूवर फक्त 4 धावा खर्च केल्या. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झाले आहे. पलकावर धावा आलेल्या आहेत त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 8 धावा. आपण जर पाहिलं तर नक्कीच जवळपास अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
आणि 24 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 34. 24 चेंडू 34 धावा म्हणजे म्हणायचं गेलं तर कुठेतरी चेंडू आणि धावा याच्यामध्ये 10 धावांचं अंतर आहे. हे खूप महत्वपूर्ण असेल उमेद मान टीम साठी. आणखीन एक मोठी स्पर्धा पाणजूच्या गावामध्ये नक्कीच. पाणजू गावात प्रथमच सगळ्यात मोठी स्पर्धा 1 लाखाची स्पर्धा मित्रांनो आपल्या भेटीसाठी येत आहे. 15 मे ते 19 मे ज्या संघांना सहभागी व्हायचं असेल तर त्या संघाने नक्कीच सहभाग नोंदवावा. 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक आहे आणि प्रवेशिका असतील जवळपास 11,000 रुपये. उत्कृष्ट फलंदाज, एक आकर्षक भेटवस्तू आणि ट्रॉफी. यावेळेस मिस्टर स्टोक आहे. हा कॅच होईल का? पंकज प्रयत्न करतोय. हा कदाचित पंकजकडे पहिला कॅच आला असेल. चांगला प्रयत्न पंकजने केला होता कारण नेहमी या मुलाच्या हातामध्ये पेन असतोय. फेकी चुकीची, फेकी चुकीची. काही धावा अतिरिक्त मोजाव्या लागतील उमेदमान टीमला. इथे अंडरआर्म थ्रो केला गेला, तो देखील सापडत नाहीये. 3 या धावा किती? प्रथमच हे घडलं या स्पर्धेमध्ये. तब्बल 5 धावा पळून काढल्या गेल्या. म्हणजे म्हणायचं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये झाली गंमत आणि त्या गंमतची किंमत उमेदमान संघाला मोजावी लागली 5 धावेमध्ये. चिंतेचा विषय आहे. एकतर आपल्याकडे बँक बॅलन्स जे बी कमी आहे, अकाउंटला पैसे कमी आहेत आणि इथे मात्र हा वायफळ खर्च सुरू आहे. या गोष्टी कुठेतरी थांबवाव्या लागतील उमेदमान टीमला जर राईस संघाला थांबवायचं असेल तर. या काही गोष्टी खूप महत्वपूर्ण आहेत, लक्षात ठेवा. धावा झालेल्या फलकावर त्या 13 धावा. एका साईडला मी म्हणेल गुणेशनं पूर्णतः आशा सोडली होती मी विकेट आहे म्हणून. मात्र कधी म्हणता येत नाही की दैव देते आणि कर्म नेते, अशातला प्रकार घडला त्या ठिकाणी. अपंबुलचा फटका आहे. डीपला प्रोडक्शन मिस्टर मुकेश पाटील. थोडासा चेंडू डायव्हर्ट झाला. वेगानं पुढे आलो होते चेंडूला फील्ड करण्यासाठी, मात्र चेंडूनं थोडासा चकवा दिला. इथे देखील 2 धावा मिळतील. नानाच्या विषय म्हणायचं गेलं तर बेस्ट गोलंदाजी नानानं कुठे गेली होती? एकसर मैदान. लक्षात ठेवा फक्त 1 षटक हाताळलं होतं. 3 विकेट नानानं काढल्या होत्या. लक्षात ठेवा बेस्ट बॉलिंग नानाची 40+ मधील. अतिशय सुंदर फटका आहे, मात्र मागे फिल्डर आहे. प्रयत्न जबरदस्त केला होता त्या ठिकाणी, स्वतःला झोकून दिलं होतं, मात्र कॅच त्या ठिकाणी मिळत नाहीये. कॅच होतो ड्रॉप. 2 धावा इथे देखील मिळतील. धावा संख्येचा वेग वाढतोय. धावा तब्बल झाल्यात फलकावर त्या म्हणजेच 17. मला वाटलं एक चांगली मॅच पाहायला मिळेल, मात्र मॅच अजूनही संपली नाही. इथून देखील वापसी करू शकतोय. लक्षात ठेवा इथूनही उमेदमान संघ वापसी करू शकतोय. मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत आणि ह्या वेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. कॅच कॅरी करतो त्या ठिकाणी. पहिला विकेट राईस संघाचा पडतोय. मिस्टर गुणेश परतीच्या मार्गी. अप्रतिम कॅच. जॅक्सन मात्र पहिला कॅच कॅरी केला या ठिकाणी. 1 धक्का जम्सवॉन टीमला. न्यू बॅटर मिस्टर जितू मैदानाच्या आतमध्ये येतोय. जितू आला
बोलो ना. यावेळेस पुन्हा एकदा सेफली चेंडू खेळला जातोय आणि सेफ लँड होईल त्या ठिकाणी. आणखीन एकदा 2 धावा. इथे क्षेत्ररक्षण देखील व्यवस्थित होत नाहीये. थ्रो चांगला येतोय. काय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये उमेदमान टीमचं लक्षात ठेवा. काहीही घडू शकतं. शेवटी हे क्रिकेट आहे. गोडदेव संघाने नारंगीच्या मैदानावर काय करून दाखवलं होतं. 12 चेंडू 9 धावा समोरच्या संघाला जोचेंद्र संघाला हवा होत्या. मात्र 12 चेंडूमध्ये 9 धावा गोडदेव संघाने काढू दिल्या नव्हत्या. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कधीही हार मानायची नसते क्रिकेटमध्ये. कारण क्रिकेट असा खेळ आहे जो सरड्याहून अधिक आणि राजकारणाहून अधिक रंग बदलतो. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कधीही कलाटणी येऊ शकते या मॅचला. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 19 धावा. कंपॅरिझन आपण पाहूया. दोन्ही टीमचं कंपॅरिझन जर पाहायचं गेलं हे किती दिले रे 19 के 20 मगाशी एकच घेतली ना. नाही 2 ज्या 2 घेतल्या याच्या अगोदरच्या बॉलला 2 घेतले. 20 धावा आहेत. दोन षटकांचा खेळ पूर्ण. रिक्वायर्ड रन आपण पाहिलं 10 तर 8चा होता. इथे मग 10च्या करंट रनने खेळतोय. कंपॅरिझन आपण पाहू शकतो लाईव्ह टेलिकास्टवर. ज्यावेळेस उमेदमान संघ खेळत होता त्यावेळेस 11 या धावसंख्येवर उमेदमान टीमच्या 4 विकेट होत्या आणि ते राईस संघ खेळतोय 20 धावसंख्येवर. राईस संघाचा फक्त 1 फलंदाज बाद झालाय. हे कंपॅरिझन आहे दोन्ही टीमचं. थोडंसं वर्चस्व आहे राईस संघाचं. शेवटी मात्र क्रिकेट आहे. इथूनही तुम्ही वापसी करू शकता. इथूनही तुम्ही तुमच्या दिशेने मॅच वळवू शकता. मात्र सगळ्यात महत्वाचं काय तर आत्मविश्वास हा तुम्हाला जागा करावा लागेल. ऑन साइडला चेंडू गॅप मध्ये. आता मुकेश येतोय चेंडूवर. 2 धावा इथे मिळतील. चेपी येतोय टीम कॅप्टन षटक क्रमांक 3. राहू द्या सर उन्हा आहेत. राहू द्या बॅट्समॅन आला. आपण ते फलंदाजाला हवं असेल तर आपण काही करून देऊ. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे त्याच्यामुळे पंच म्हणतात की तुम्ही चेहरा झाकू शकत नाहीये. पण उन्हा आहेत त्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही. सॉरी. अपील अपील अपील. यस यस इज गॉन. पंचांचं बोर्ड उंच. आणखीन एक धक्का चेक राईट. प्लम एलव्ही नक्कीच प्लम एलव्ही अक्षरशः बरोबर खेळपट्टीच्या समोर सापडला गेला. काय रिप्ले आहे. अप्रतिम कॅमेरामॅन वर्क. सुपर. क्या बात आहे डीबीएन लाईव्ह. थँक्यू. इथून मी म्हटलं ना की शेवटी क्रिकेट आहे आणि क्रिकेट लक्षात ठेवा शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत कधीही हार मानायची नसते. कारण कधीही हा खेळ कलाटणी आणू शकतोय. लक्षात ठेवा. इथून षटक क्रमांक 3. काय जेपी आपल्या टीमला पुढे आणेल का. इथून मात्र कमीत कमी धावा येतील का फलकावर आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये उमेदमान संघ पाहायला मिळेल का. धावा फलकावर आहेत त्या 22 धावा. 2 विकेट आतापर्यंत पडले आहेत आणि षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये ते 3रं. न्यू बॅटर मिस्टर प्रफुल्ल्या. काय या मालिकेची सुरुवात केली होती या खेळाडूंना मालजेपाड्याच्या मैदानावर. अफलातून स्टार्ट. मालिकेची पहिली स्पर्धा 23 डिसेंबरचा दिवस. पहिलं त्या मालिकेतील अर्धशतक आणि जवळपास शतकी खेळी या खेळाडूनं केली होती. ऑफसाईडला कट करतोय त्या ठिकाणी. पॉइंट रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव तर वेगानं पूर्ण केली. दुसऱ्याचा कॉल दिला होता मात्र नक्की थांबवलं गेलं. धावा झाल्यात फलकावर त्या म्हणजेच 23. नितीनच्या विषयी म्हणायचं गेलं नक्कीच मागच्या वीकचा मालिकावीर ठरला होता.
गोडदेवच्या त्या नगरीमध्ये नक्कीच चांगला परफॉर्मन्स या खेळाडूनं केला होता, हे विसरता कामा नाहीये. सातत्यपूर्वक अनेक 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 मित्र मालिकावीर पुरस्कार या खेळाडूनं घेतले आहेत 40+ क्रिकेटमध्ये. वेगवान चेंडू, खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर नक्कीच आश्चर्यचकित करणारा हा चेंडू होता नितीन साडी. पहा ते बोळी आपण मैदानाच्या आतमध्ये नितीनची पाहू शकतोय, असा चेंडू पडू शकतोय अक्षरशः. मी तर म्हणेन त्या खेळपट्टीला चाटून मी म्हणेन चेंडू निघून गेला. यावेळेस सुंदर आईस अगदी साईड स्क्रीनच्या दिशेनं सचिन पाटील चेंडूला फील्ड करतायत. एक धाव या ठिकाणी कंप्लीट. धावा झाल्यात फलकावर त्या म्हणजेच 24. चला वॉटरमॅन, जर कोकम सरबत असेल तुमच्याकडे तर प्लीज जे आपले कॅमेरामॅन आहेत त्यांना जरा प्लीज अवेलेबल करा. उन्हामध्ये आहेत ते कॅमेरामॅन आपले. चांगला फटका इथे, जोरकास फटका गॅपमध्ये आहे. सचिननं प्रयत्न तर केला होता मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. प्रफुल्लच्या बॅट मधून येतोय चौकार. आणि यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर मुकेश पाटील. आठवण झाली मला एका व्यक्तीची. हे षटक नेहमीच आपण पाहिलंय तर मी कधीही हरेशला विसरणार नाहीये. उमेदमान टीम आणि हरेश हे नातं कधीही तुटू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि खास करून हे 4थं षटक हाताळलं होतं, हे विसरता कामा नाहीये हरेशनं. आणि या 4थ्या षटकामध्ये मात्र हॅट्रिक देखील त्याने आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअरमधली पहिली हॅट्रिक हरेशनं घेतली होती. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जोरकस फटका आपण त्या ठिकाणी पाहतोय. चांगलं शतरक्षण, स्ट्राईक एंडला थ्रो. मुकेश म्हणतोय की नॉन स्ट्राईक एंडला थ्रो तुला द्यायचा आहे, कारण समोरचा खेळाडू कोण आहे तर नक्कीच प्रफुल्ल आहे. धावा 29. गरज आहे उमेदमान टीमला एका विकेटची, तर गरज आहे राईस संघाला धावांची. सॉफ्ट हँड ऑन साइडला फक्त अडकून देण्याचं काम केलं गेलं. एक धाव तर वेगानं पूर्ण केली. डबलचा कॉल, चेंडू अजूनही फील्ड झाला नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता त्या ठिकाणी 3 धावा देखील कंप्लीट. इथे मी तर म्हणेल गोलंदाजानं चांगलीच गोलंदाजी केली, नो डाऊट. मात्र जे शतरक्षण अपेक्षित होतं उमेदमान टीम कडून ते झालं नाहीये. मगाशी आपण पाहिलं तर 5 धावा विनाकारण त्या 5 धावा खर्च कराव्या लागल्या. काही ठिकाणी बरेचसे मिसफील्ड झाले. जे अतिरिक्त धावा उमेदवार संघाने ज्या खर्च केल्या त्या जर खर्च केल्या नसत्या तर नक्कीच यावेळेस चित्र वेगळं असतं. आणखीन एक जोरकस फटका स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. डीपला प्रोडक्शन त्या ठिकाणी आहे. एक धाव तर पूर्ण केली त्या ठिकाणी. धावा झाल्या 33. चेंडू शिल्लक आहे ते जवळपास 9 आणि धावा करायच्या आहेत त्या 9 चेंडू 9 धावांची गरज. प्लेसमेंट, शांत डोक्याचं क्रिकेट, संयमी क्रिकेट आणि कुठेतरी म्हणायचं गेलं तर इंटेलिजंट क्रिकेट. म्हणतात ना, जसा देश तसा वेश. जसा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे त्याच परिस्थितीनुसार खेळण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रफुल्ल्या. प्रत्येक चेंडू व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट, प्रत्येक चेंडूवर धावा येत आहेत आणि हे काम करायचं आहे राईस संघाला मैदानाच्या आतमध्ये. मात्र उमेदमान संघाला या धावा वाचवायच्या आहेत जर जिंकायचं असेल तर. त्यावेळेस मोठा फटका इथे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितीनच्या बॅट मधून एक आणखीन शानदार फटका, 6 धावा.
सुरेख चेंडू, सुरेख अप्रतिम चेंडू हाताळला गेला. बऱ्याच वेळेनंतर मात्र हा चेंडू येते डॉट. षटक संपलंय, पंच षटक संपलंय. शिंदे साहेब जेवून घ्या तुम्ही ही मॅच संपल्यानंतर. 6 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे आहेत 2. कोण येणार गोलंदाजी ट्रॅकवर? 6 चेंडू मध्ये 2 धावा जर करू दिल्या नाहीत तर हा नक्कीच एक मोठा विक्रम होईल. 6 चेंडू 3 धावा राजू पाटीलला करू दिल्या नव्हत्या, लक्षात ठेवा. 6 चेंडू 4 धावा खास करून हरिश्चंद्र पाटीलला करू दिल्या नव्हत्या. इथे 6 चेंडू मध्ये 2 धावा जर करू दिल्या नाहीत तर एक मोठा रेकॉर्ड 40+ क्रिकेटमध्ये होईल. आणि खास करून 5 धावा खास करून गोडदेव टीमला करू दिल्या नव्हत्या. 4 धावा करू दिल्या नव्हत्या प्रफुल्ल पाटील यांनी गोडदेव संघाला मालजीपाड्याच्या मैदानावर. पहिला चेंडू यावेळेस साफ ट्रॅकर पंच केला, चेंडू निघून जातोय सरळला सीमारेषा बाहेर. षटकारानं मात्र विजयी संपादन करतोय जेम्स बॉन्ड राई. अभिनंदन जेम्स बॉन्ड, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि वेळेवर आलात त्याबद्दल उमेदमान संघाचं मनापासून आभार. चला या वळूया लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. चला जेवण सुरू आहे. कार्यक्रम आटोपला असेल तर प्लीज जेवून घ्या आणि हे दोन्ही संघ